श्रावण महिन्यामध्ये नारळी पौर्णिमेला आपण ओल्या नारळाचा काहीतरी गोड पदार्थ बनवून देवाला नैवेद्य दाखवत असतो। तर तुम्ही असा हा झटपट होणारा नारळी पाकच तुम्ही बनवा आणि देवाला नैवेद्य दाखवू शकता। या नारळी पाकामध्ये आपण पाण्याचा आणि दुधाचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता अगदी 15 मिनिटातच या नारळी पाकाच्या अशा छान अशा वड्या तयार झाल्या आहेत। आज हा नारळी पाक आपण 1 वाटी ओल्या नारळापासून बनवणार आहोत। नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज ना आपल्याला ओल्या नारळाचा साखर न घालता पारंपरिक असा नारळी पाक बनवायचा आहे। इथे तुम्ही ओल्या नारळाऐवजी डेसिकेटेड सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता। असा हा टोकदार चाकू घेऊन मी या करवंटीपासून हा ओला नारळ असा वेगळा करून घेतला आहे। आता काय करायचे आपल्याला, नारळाच्या पाठीमागील जो हा काळपट भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी या नारळाच्या पाठीमागचा जो काळा भाग असतो तो काढून घेतला आहे। त्याचे आता छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला आपण वाटून घेऊयात। यामध्ये बिलकुल पाणी न घेताच आपल्याला हे खोबरं असं वाटून घ्यायचं आहे। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, जास्त काही ही रेसिपी बनवताना अवघड नाही आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही स्किप न करता नक्की पहा। अशा प्रकारे ओला नारळ मी मिक्सरला लावून घेतला आहे। आता नारळ हा छोटा मोठा सुद्धा असू शकतो, त्यामुळे आपल्याला आता हा नारळी पाक बनवण्यासाठी वाटीप्रमाणेच आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे। असे आपल्याला हा ओला नारळ वाटीमध्ये गच्च दाबूनच या ओल्या नारळाचं प्रमाण घ्यायचं आहे। पॅनमध्ये अर्धा चमचा आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे। आता हा ओल्या नारळाचा किस आपण या तुपामध्ये घालणार आहोत। अगदी स्लो गॅसवर 1 मिनिट हा ओला नारळ आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे। ज्या वाटीने आपण खोबऱ्याचा किस मोजला आहे त्याच वाटीने आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे। इथे मी पाऊण वाटी असे गूळ घेतले आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच हा गूळ आता यामध्ये आपण घालूयात। सतत काविलत्याने हे खोबरं आपल्याला आता हलवत राहायचं आहे आणि हे जे गूळ आहे ते या खोबऱ्यामध्ये आपल्याला मेल्ट करून घ्यायचे आहे। अगदी स्लो गॅसवरच हे आपल्याला असे मिश्रण हे घट्ट करून घ्यायचे आहे। आता हे मिश्रण रेडी झाले हे कसे ओळखायचे ते तुम्हाला मी सांगते। थोडासा या चमच्यामधील हे असं मिश्रण घ्यायचं आणि हातावर अशी ही गोळी करून बघायची। इथे तुम्ही पाहू शकता अशी सहज ही गोळी अशी वळली जाते। यावरून समजायचं की हे मिश्रण आपलं व्यवस्थित तयार झालं आहे आणि हाताला असं हे चिकटसर असं लागतं। आता ह्या नारळी पाकाला छान असं बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला यामध्ये असा 1 चमचा फूल भरून दूध पावडर घालायची आहे। दूध पावडर हे ऑप्शन आहे, तुम्ही नाही घातली तरी चालणार आहे, पण अशी ही दूध पावडर घातली तर या नारळी पाकाला छान अशी बाइंडिंग आणि शायनिंग येते। पाव चमचा आपल्याला जायफळ पावडर घालायची आहे आणि पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला हा नारळी पाक तयार होईपर्यंत स्लोच ठेवायची आहे। आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि या गरम गरम पॅनमध्येच हे आपल्याला पुन्हा असे हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे। चौकोनी ट्रेला असा तुम्ही तूप लावून घ्या आणि नंतरच हा नारळी पाक आपल्याला यामध्ये सेट करण्यासाठी ठेवायचा आहे। असा ट्रे नसेल तर तुम्ही गोल ताट घेऊन सुद्धा या नारळी पाकाला सेट करू शकता। हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला या ट्रेमध्ये काढून घ्यायचं आहे। असं काविलत्याने किंवा अशी प्लेन बुडाचा जो ग्लास असतो त्याने तुम्ही हा नारळी पाक सेट करू शकता। आता हा नारळी पाक गरम गरम असतानाच आपल्याला ड्रायफ्रूटचा असा हा आपण जो चुरा करून घेतला आहे तो यावर घालायचा आहे। इथे तुम्ही खसखस सुद्धा वापरू शकता किंवा काजू बदाम पिस्त्याचे असे पातळ काप करून सुद्धा यावर घालू शकता। गरम गरम असतानाच हे आपल्याला असे याचे काप करून घ्यायचे आहेत। 15 मिनिटांनंतर हा नारळी पाक असा हा पूर्ण साकला जातो, त्यामुळे या वड्या आपोआपच अशा निघाल्या जाणार आहेत। आता 15 मिनिटांनंतर इथे आपण पाहणार आहोत हा नारळी पाक आपला तयार कसा झाला आहे तो। A few minutes later. या नारळी पाकामध्ये आपण पाण्याचा आणि दुधाचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता अगदी 15 मिनिटातच या नारळी पाकाच्या अशा छान अशा वड्या तयार झाल्या आहेत। यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे हा फ्रीजच्या बाहेर सहज टिकतो। त्यामुळे तुम्ही असा हा नारळी पाक नक्की बनवा
आणि मला कमेंटमध्ये सांगा हा नाळीपाक तुम्हाला कसा वाटला। व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। अशा वेगवेगळ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। म्हणजे काय होईल, ज्यावेळेला मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्यावेळेला तुम्हाला सर्वप्रथम या व्हिडिओ पाहायला मिळतील। ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।